नमस्कार. बीड जिल्हा प्रशासनाने जी तलाठी सरळ सेवा पदभरती होती 2023ला सुरू झालेली, तर मला वाटतं आज तागायत सगळ्या संवर्गातल्या उमेदवारांची भरती झालेली आहे. ते पगारे उचलत आहेत, पण फक्त आणि फक्त खुल्या प्रवर्गातल्याच उमेदवारावर त्यांनी मुद्दामहून तो बहुतेक अन्याय केलाय, असंच माझं तर म्हणणं आहे स्पष्ट अगदी. कारण या संदर्भात RDCंना अनेक वेळेला चौकशी केल्यानंतर सुद्धा त्रोटक उत्तर येतं. एवढंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा मी अनेक वेळेला या गोष्टीचा पाठपुरावा केलाय, पण त्यांच्याकडनंही असं ठोस काही उत्तर आज तागायत मिळालेलं नाही. आणि भीती अशी आहे की ही भरतीसाठी जी काही मुदत होती नंतर पुन्हा 6 महिने वाढवली, तोही कालावधी संपला आणि आता मला वाटतं ही भरती होणार नाही. आणि जवळपास 5 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या जीवनाचं वाटोळं, आयुष्याचं वाटोळं करण्याचं काम या जिल्हा प्रशासनाने केलंय. विचार करा की ही जी तलाठी सरळ सेवा पदभरती होती त्याची जाहिरात 26/6/2023 ते 17/7/2023 दरम्यान प्रकाशित झाली आहे. परीक्षा 17/8/2023 ते 14/9/2023 दरम्यान संपन्न झाली. त्याचा निकाल 23 जानेवारी 2024ला लागलाय. आणि जे उमेदवार त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले होते आणि ज्यांची पदभरती करायची होती अशा उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी 5 फेब्रुवारी 2024 ते 7 फेब्रुवारी 2024 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी संपन्न झाली. त्यानंतर त्या उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी करण्यात आली, ती 8 फेब्रुवारी 2024ला. आणि अंतिम निवड यादी जी प्रकाशित झाली ती 14 मार्च 2024ला. अद्यापही खुल्या प्रवर्गातील जे यादीतले 3 आणि प्रतीक्षा यादीतले 2 असे 5 विद्यार्थ्यांच्या बाबतीत कसलाही निर्णय या जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. जर यदाकदाचित या भरती प्रक्रियेची शासनाने दिलेली मुदत जर संपूर्ण गेली असेल, म्हणजे संपली असेल, तर मग या झालेल्या विलंबाला किंवा जे त्या 5 उमेदवारांचं जे नुकसान झालंय किंवा जर त्यांच्यावर जर आक्षेप असेल तर समजा प्रतीक्षा यादीतल्या पुढच्या उमेदवारांना तरी तुम्ही भरायला पाहिजे होतं ना. म्हणजे सगळ्या संवर्गातली तुम्ही भरती केली आणि फक्त ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातीलच विद्यार्थ्यांवर त्या उमेदवारावर अन्याय कशामुळे झाला. आणि जे RDC आहेत आपल्या बीड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, त्यांना अनेक वेळेला फोन केलेला आहे. आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटलोय तिथं, पण ते कधीही समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाहीत. एवढंच नाही तर त्या वेळेला म्हणजे जवळपास 3 जिल्हाधिकारी ही निवड प्रक्रिया सुरू झाल्यापासून आपल्या बीड जिल्ह्याला 3 जिल्हाधिकारी आलेत. म्हणजे 2 जिल्हाधिकारी बदलून गेले, आता आलेले 3रे आलेत. या प्रत्येकाची भेट घेतलेली आहे त्या ठिकाणी जाऊन, त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांना सगळं ते समजावून सांगून सुद्धा त्यावर कसलीही अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. मला वाटतं हा सरळ सरळ खुल्या प्रवर्गातील उमेदवारावर अन्याय आहे. एकतर जागा खुल्या प्रवर्गात ज्या काही होत्या त्या प्रवर्गामध्ये इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्थात ते गुणवत्तेच्या आधारावर त्यांनी ते जागा मिळवल्या, त्याबद्दल आपला काहीच आक्षेप नाही. पण जे ओरिजिनल खुल्या प्रवर्गातले विद्यार्थी होते त्यांची भरती न करून त्यांच्यावर जो काही अन्याय झालाय ना, तर या अन्यायाची जबाबदारी नक्की कुणाची. तर या संदर्भात मी आंदोलनाचा पवित्रा घेतोय. आणि विशेष म्हणजे फक्त याच प्रवर्गातील विद्यार्थ्यावर अन्याय झालाय म्हणून हा आंदोलनाचा पवित्रा घ्यायला भाग पाडले जिल्हा प्रशासनानं. मी उद्या परत एकदा त्यांची भेट घेतोय, जिल्हाधिकारी महोदयांची, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतोय आणि त्यांना अंतिम एकदा विचारतोय की जर त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर आलं नाही तर मग मात्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही. हे सगळं प्रकरण मी मनोजदादांकडे सुद्धा सुपूर्द करतोय की या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यावर कशा पद्धतीनं जिल्हा प्रशासनाने अन्याय केलाय तो. आणि वेळोवेळी पाठपुरावाही केलेला आहे, तरी सुद्धा हे प्रशासन मानायला तयार नाही.